नमस्कार मंडळी. 7 हायली इफेक्टिव्ह हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल लुझर्स हा एक विषय आहे. पॅडी अपटन नावाचे एक कोच आहेत, ज्यांनी भारतीय टीमला 2011 मध्ये त्यांनी आपण जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा मदत केली होती. पूर्ण टीम बरोबर ते काम करत होते. एक एक मेंटल कोच म्हणून, सायकोलॉजिकल कोच म्हणून. त्यांनी राहुल द्रविड बरोबर काम केलंय, विराट कोहली बरोबर काम केलंय, डी रुकेश बरोबर काम केलंय, ऑस्ट्रेलियन लीग बरोबर काम केलंय, साऊथ आफ्रिकन टीम बरोबर काम केलंय. त्यांनी जवळजवळ 19 खेळांमधल्या ॲथलीट्सना मदत केलेली आहे मेंटॅलिटी बद्दल. तर त्यांचं एक पुस्तक आहे द बेअरफूट कोच नावाचं, अतिशय चांगलं पुस्तक आहे. ते मी वाचत होतो. तर त्याच्यामध्ये एक खूप अतिशय उत्कृष्ट असा एक धडा आहे, 7 हायली इफेक्टिव्ह हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल लुझर्स. नाव 7 हायली इफेक्टिव्ह हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पीपल हे आपल्याला माहिती आहे, पुस्तक खूप नावाजलेलं आहे. पण सक्सेसफुल लुझर्स ही अतिशय भन्नाट कल्पना आहे. फॉर एक्झाम्पल, याचं कारण आयुष्यामध्ये प्रत्येकाला अप्स अँड डाऊन्स असतात. आयुष्यामध्ये प्रत्येकाला अपयश येतं, यश येतं. हा जो अप्स अँड डाऊनचा प्रवास आहे तो अव्याहतपणे चालू असतो आणि प्रत्येकाला कोणाला ते चुकलेलं नाहीये. कोणीही आपल्या आजूबाजूला असं म्हणू शकत नाही की मी आयुष्यभर सक्सेसच पाहिले, मी फक्त यशस्वीच झालोय. बेसिक पॉईंट असा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात. त्यामुळे यश आणि अपयश हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे. मी तर असं म्हणतो की अपयशामुळे माणूस जास्त शिकतो, तो जास्त जमिनीवर येतो, आणि यशामुळे माणूस रुळून जातो. हे माझं वैयक्तिक ऑब्झर्वेशन आहे. तरी पण हे जे 7 हायली इफेक्टिव्ह, 7 अतिशय परिणामकारक ज्या सवयी आहेत सक्सेसफुल लुझरच्या, म्हणजे अपयशी माणसाने पण जेव्हा त्या अपयशावर मात करून यश मिळवलेलं असतं, अपयशी यशवंत असं म्हणता येईल आपल्याला. किंवा तर हे जी माणसं आहेत त्यांचे इफेक्ट ते काय करतात बेसिकली, म्हणजे ज्या आयुष्यामध्ये जे अपयश येणारच असतं आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये, तर त्या अपयशावर मात करून पुढे जायचं असेल तर मग त्यासाठी काय करावं लागेल. त्याची जे 7 त्यांनी सवयी किंवा हॅबिट सांगितलेल्या आहेत त्या अतिशय उत्कृष्ट आहेत आणि त्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. त्यातली पहिली हॅबिट आहे त्याची पहिली हॅबिट आहे गेनिंग पर्स्पेक्टिव्ह. आपला दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला जरा वाढवला, विस्तारित दृष्टिकोन ठेवला पाहिजे. म्हणजे समजा जर माझा जॉब जात असेल किंवा माझी टीम जिंकत नसेल किंवा आणि काहीतरी कारण असेल, तर तो जो पॉईंट आहे त्याचा इफेक्ट, त्याचा नकारात्मक परिणाम माझ्या पूर्ण आयुष्यावर न होता मला हे लक्षात घेतलं पाहिजे की माझा जॉब जर बरोबर चालला नसेल चांगला, तर माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये जॉब, प्रोफेशनल व्यावसायिक आयुष्य, वैयक्तिक आयुष्य, सामाजिक आयुष्य, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मेंटल हेल्थ, याच्यामध्ये एक प्रोफेशनल लाईफ हे एक मोठ्या परिप्रेक्षामध्ये एक छोटासा महत्वाचा भाग आहे. मी महत्व कमी करणार नाही त्याचं, कारण पैसा अल्टिमेटली तिकडूनच येतो आपल्याला. पण हा एक पूर्ण आयुष्याचा एक छोटा भाग आहे. त्या छोट्या भागामध्ये मला काहीतरी छोटेसे अडथळे येत आहेत, त्याच्यावर मला मात करता आली पाहिजे. हा अतिशय महत्वाचा, हा जो विस्तारित दृष्टिकोन आहे त्याचा सगळ्यात जास्त फायदा आपल्याला होतो. म्हणजे आपण जेव्हा अपयश आपल्याला येतं तेव्हा त्या अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला विस्तारलेला असतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की मग आपण बाकीच्या, बेसिकली आपल्या आयुष्यामध्ये जर कोणत्यातरी एका पॅरामीटर, फॉर एक्झाम्पल व्यावसायिक आयुष्यामध्ये तो आपल्याला प्रॉब्लेम असतील, पण आपलं बाकीचे जे आयुष्य आहे, सामाजिक, वैयक्तिक आणि कौटुंबिक, तर याच्यामध्ये जर चांगलं चाललं असेल तर मग हे जे निगेटिव्ह ऍस्पेक्ट्स आहेत, नकारात्मक परिणाम आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये आहेत, त्याचा परिणाम इतरांवर होऊ न देता हे जे नकारात्मक पॅरामीटर्स आहेत त्याच्यावर जर काम करता आलं, तर त्याच्याकडे काम करण्याची जी कपॅसिटी आहे, यासाठी आपल्याला तो प्रोफेशनल, तो जो नकारात्मक गोष्टी घडतायत त्याच्यामध्ये गुंतून न राहता पूर्णपणे आपल्या आयुष्याकडे त्रयस्थपणे पाहता आलं पाहिजे. हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, हा जो दृष्टिकोन आहे विस्तारलेला, तो अतिशय महत्वाचा आहे. आणि जोपर्यंत तो दृष्टिकोन येत नाही तोपर्यंत आपण पाहतो आजूबाजूला कोणत्याही व्यक्तीला एक जरी अपयश आलं तरी आता अलीकडची जी नवीन पिढी आहे तर आत्महत्याचे वगैरे प्रमाण इतके वाढलेत की मला क्षुल्लक गोष्टींवरून लोक आत्महत्या करतात. कारण हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, दृष्टिकोन आहे, तो नाहीये, तो डेव्हलप झालेलाच नाहीये. आईनी किंवा पालकांनी मुलांना मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या करणं, हा जो दृष्टिकोन आहे, मोबाईल नसणं हा पूर्ण आयुष्याचा एक छोटासा पार्ट आहे, क्षुल्लक गोष्ट आहे ती. किंवा दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर युपीएससीच्या शेवटच्या चान्समध्ये पण मी जर सक्सेसफुल झालो नाही तर काहीतरी चुकीचे मार्ग पत्करणं, हा पण एक दृष्टिकोनाचा अभाव आहे. विस्तारित दृष्टिकोन यासाठी की जेव्हा बेसिकली आयुष्याचं अल्टिमेट जे त्रिकालाबाधित सत्य ते आहे की आपल्याला आयुष्यामध्ये अपयश येणारच आहे. यश आणि अपयश हे येतच राहणार आहेत. यश आल्यानंतर हुरळून न जाता आणि अपयशामुळे खचून न जाता जर आपल्याला त्या अपयशाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता आलं की हे ठीक आहे, हा एक छोटासा पार्ट जो माझ्या आयुष्याचा आहे तो चांगला चालत नाही, त्याच्यावर मला काम केलं पाहिजे आणि त्याच्यावर मात केली पाहिजे, हा जो पर्स्पेक्टिव्ह, हा जो दृष्टिकोन आपण आयुष्यामध्ये अंगीकारला तर आपण सक्सेसफुल लुझर होतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही लोक सक्सेसफुल आहेत
अगदी स्टीव्ह जॉब्स पासून ते विजय मल्ल्या नकारात्मक होऊ शकतात, पण तरी पण सचिन तेंडुलकर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अपयश आलेलंच आहे आणि जोपर्यंत अपयशावर मात करून ते व्यक्ती पुढे जात नाही तोपर्यंत ते सक्सेसफुल होणार नाही. म्हणून सक्सेसफुल लुझर हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, कारण आयुष्यामध्ये लुझर भरपूर असतात. अपयश आलं म्हणून खचून गेला आणि हातपाय गाळला बसला असं त्यांच्यासाठी नाही. हे सेव्हन हायली इफेक्टिव्ह हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल लुझर्स हे महत्वाचं आहे. लॉस नंतर उभा राहणारा तो खरा यशवंत असतो. अपयशानंतर उभा राहणारा तो खरा यशवंत असतो. हा महत्वाचा मुद्दा. दुसरी जी हॅबिट आहे सेव्हन हायली इफेक्टिव्ह हॅबिट ऑफ सक्सेसफुल लुझर मधली, ते एक्सपेक्टिंग अँड ऍक्सेप्टिंग फेल्युअर्स. आपल्या आयुष्यामध्ये अपयश येणारच आहे. हे जर आपण टिकालाबाधित सत्य जर आपण मान्य केलं आणि हे मान्य केल्यानंतर प्रत्येक गोष्ट करत असताना, मी नकारात्मक म्हणत नाही, प्रत्येक गोष्ट करत असताना याच्यामध्ये अपयश येऊ शकतं, ही जर मानसिकता आपण ठेवू शकलो तर त्यामुळे बराचसा जो मानसिक तणाव आहे, बेसिकली ताण आहे, तो कमी होतो. कारण एक्सपेक्टेशन मिशमॅच नावाचा जो प्रकार आहे, अपेक्षाभंग, हा सगळ्यात मोठा मानवी आयुष्याचा रोग आहे. आणि अपेक्षाभंग कधी होतो? जेव्हा आपल्या अपेक्षा असतात तेव्हा. त्यामुळे एक्सपेक्टिंग अँड ऍक्सेप्टिंग फेल्युअर्स आपल्याला अपयश येणार आहे याची जाणीव असणं आणि अपयश येऊ शकतं याची पण आपल्याला शक्यता आपण अंगीकारणं किंवा त्याला मान्य करणं हे अतिशय महत्वाचं आहे. ही दुसरी हॅबिट आहे. तिसरी हॅबिट जी आहे परिणामकारक हॅबिट सक्सेसफुल लुझरची, ती आहे नोईंग दॅट दिस टू शॅल पास. म्हणजे आता ज्या आपण खडतर परिस्थितीमध्ये जात आहोत अपयश येत असताना, हेच लवकर संपणार आहे. हा जो आशावाद आहे, दुर्दम्य आशावाद, तो जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण त्याच मार्गावर अव्याहतपणे मार्गक्रमण करत राहू शकतो, म्हणजे काम करत राहू शकतो, कुठेही डगमगून न जाता, कुठे न खचता. हा जो बॅड पॅच आहे त्याच्यामधून आपण, तो बॅड पॅच आहे म्हणून हातपाय गाळून बसण्यापेक्षा, हा बॅड पॅच आहे तो पण लवकर संपणार आहे, ही जी मानसिकता आहे, की हे जे चाललंय माझ्या आयुष्यामध्ये गोंधळ, तो लवकर संपणार आहे, ही मानसिकता जर आपल्या मनामध्ये असेल तर तो जो पुढची सोनेरी किरण आहे, सिल्वर लायनिंग टू द डार्क क्लाउड्स, तो जर आपल्या समोर असतील तर 100% आपण कुठेही न खचता, आपली उमेद न गमावता काम करू शकतो आणि त्या बॅड पॅच मधून आपण लवकरात लवकर बाहेर पडू शकतो. यासाठी महत्वाचं काय, आपल्याला हे माहिती पाहिजे की हा जो पॅच आहे तो पण जाणार आहे, लवकर संपणार आहे. ही एक तिसरी हॅबिट आहे. चौथी हॅबिट आहे कंट्रोलिंग द कंट्रोलेबल्स. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी, इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही, वैयक्तिक आणि बाकीच्या, आपल्या बाहेरच्या आणि आपल्या आतल्या, बऱ्याचशा गोष्टी कंट्रोलमध्ये असू शकतात. आपण आपला राग कंट्रोल करू शकतो वगैरे वगैरे असं. त्याचबरोबर बाहेरच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण काही लोकांना, आपल्या कुटुंबामध्ये काही लोकांना समजावून सांगू शकतो, कंट्रोल नाही करू शकत. त्याचबरोबर आपले जे क्लायंट्स आहेत, बाहेर जी इकोसिस्टम आहे, आपण समजा जॉब करतो तर जॉबमध्ये आपले क्लायंट्स आहेत, कॉम्पिटिशन आहे, इंडस्ट्री आहे, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावर आपला काहीही कंट्रोल नाही आहे. तर आपल्याला ही गोष्ट माहिती पाहिजे की ज्या कंट्रोलमध्ये गोष्टी आहेत त्या आपण कंट्रोल करू शकतो. ही पहिली अंडरस्टँडिंग, ही समजून घेणं महत्वाचं. आणि त्यानंतर ज्या कंट्रोलमध्ये गोष्टी आहेत त्या कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करणं, ही दुसरी गोष्ट. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या गोष्टी आपण कधीही नियंत्रित करू शकत नाही, त्यांचं नियंत्रण आपल्याकडे नाहीच आहे, ते मान्य करणं आणि त्या अनियंत्रित गोष्टीवर नियंत्रण करण्यासाठी आपली एनर्जी, ऊर्जा वाया घालवणं, हे टाळता आलं पाहिजे. त्यामुळे काय होतं की आपल्या ज्या कंट्रोलमध्ये गोष्टी आहेत, आपण जे स्वतःला चेंज करू शकतो, स्वतःला बदलू शकतो, ते सगळ्यात सोपं. त्याच्यावर कंट्रोल आपला पूर्णपणे आहे. तोच जर आपण दुसऱ्याला बदलायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये एनर्जी लॉस पण होऊ शकतो बेसिकली. आणि समोरच्या माणसाला बदलायचं की नाही हा सर्व त्याचा पार्ट आहे, त्याचा स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, व्यक्तीबद्दलच बोलत नाही मी, बाकीचे ट्रेंड्स, मार्केट ट्रेंड्स असतील किंवा इतर परिस्थिती असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, औद्योगिक असेल, याच्या बऱ्याचशा मला तर असं वाटतं की 90% गोष्टी ह्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतातच, आपण ज्या ठिकाणी काम करतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये आजूबाजूला. त्यामुळे ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत त्याच्यावर फोकस करणं, त्याच्यावर कंट्रोल करून त्याच्यावर इफेक्टिव्हपणे त्यांना इम्प्लिमेंट करणं. आणि त्याचबरोबर हे माहिती असणं की बऱ्याचशा गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत आणि त्यावर कंट्रोल करण्यासाठी आपण विनाकारण धडपड न करणं, ही जी समजूत आहे, ते समजूतदारपणा आहे, त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा एका लुझरला सक्सेसफुल होण्यासाठी होऊ शकतो. कारण याच्यामध्ये जेव्हा फेल्युअर येतं, जेव्हा माणूस यशस्वी होतो तेव्हा जास्त विचार करत नाही किंवा अनालिसिस करायची गरज नसते. परंतु जेव्हा फेल्युअर येतो, जेव्हा अपयश येतं, जेव्हा बॅड पॅच चालू असतो, जेव्हा आपलं मार्गक्रमण खडतर होतं, तेव्हा मात्र ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्त महत्वाच्या. कारण जेव्हा बॅड पॅच मध्ये आपलं फोकस, आपली एनर्जी, आपला स्टॅमिना, आपला इंटेलिजन्स, आपला कॉग्निटिव्ह अबिलिटी आपण कुठे वापरायची हे अतिशय महत्वाचं असतं. त्यासाठी ज्या कंट्रोलमध्ये गोष्टी आहेत, ज्या आपण बदलू शकतो, ज्याच्यावर काम करायची आपल्याकडे ताकद आहे, त्याच गोष्टी करायच्या. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही आणि ज्याच्यावर परिणाम पण होणार नाही, त्या गोष्टी करण्यामध्ये काही अर्थ नाही. ही महत्वाची गोष्ट.
त्यानंतर पाचवी जी हायली इफेक्टिव्ह हॅबिट आहे सक्सेसफुल युजरची, ती म्हणजे कंटिन्युअस रिव्ह्यूइंग आणि लर्निंग. प्रत्येक अपयश, प्रत्येक यशामधून, प्रत्येक अपयशामधून, प्रत्येक घटनेमधून, प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकता येतं. आपला चॉईस आहे की आपण चांगलं शिकतो की वाईट शिकतो. याच्यामध्ये जो अपयशी आहे त्याला जर यश मिळत असेल, तर जी काही परिस्थिती आपल्या हाताबाहेर आहे किंवा जे काही अपयश आपल्याला येतंय त्याच्यातून आपण काय शिकू शकतो, हा महत्वाचा पार्ट. त्याच्यापासून शिकू शकतो काय हे अंडरस्टँड करणं, जाणून घेणं आणि त्याचं प्रत्यक्षात अंमलात आणणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण हा जो रिव्ह्यूचा पार्ट आहे ते बरेच लोक करत नाहीत. जेव्हा यश मिळतं तेव्हा हे माझ्यामुळे झालं, आणि जेव्हा अपयश येतं तेव्हा ते इतरांच्यामुळे झालं असं बोललं की संपलं. हा जो प्रकार आहे तो टाळता आला पाहिजे, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये यश आणि अपयश या दोन्हीमध्ये खचून न जाता आपण काय शिकू शकतो आणि आपण काय सुधारणा करू शकतो, ही मेंटॅलिटी जर असेल तर प्रत्येक लुझरचा सक्सेस होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक अपयशी हा यशवंत होऊ शकतो. 6वी जी हॅबिट आहे ती आहे प्लॅनिंग टू इम्प्रूव्ह. आता जे आपण बोललो त्याचंच लॉजिकल एक्सटेन्शन असं आहे की आपल्याला जेव्हा कळतं की हा जो एरिया आहे त्याच्यामध्ये मला काम केलं पाहिजे, या 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 सेक्शनचं आपण जास्त याच्यावर काम करून प्रॅक्टिस केली पाहिजे, किंवा हे जे आपले कमजोर दुवे आहेत त्याच्यावर काम करून आपल्याला जो थोडासा स्ट्रॉंग बनावं लागेल. तर त्यासाठी प्लॅनिंग करणं, ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आणि ते प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरवणं हे अतिशय महत्वाचं. काही वेळा बरंचसंच प्लॅनिंग होतं. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं अनालिसिस होत नाही. अनालिसिस झालं तरी प्लॅनिंग होत नाही. प्लॅनिंग केलं तरी ते एक्झिक्यूट होत नाही. हे जे प्रकार आहेत ती चेन रिॲक्शन आहे. त्यामुळे प्लॅनिंग टू इम्प्रूव्ह अतिशय महत्त्वाचा पार्ट, आणि हे जर आपण सगळं प्लॅन करून ते प्रत्यक्षात अंमलात आणलं नाही तर मग काहीच फायदा नाही असं होतं. आणि 7वा जो सगळ्यात महत्त्वाचा इफेक्टिव्ह हॅबिट आहे सक्सेसफुल युजरची, ती म्हणजे कॅरेक्टर निर्माण करणं. स्वतःचं जे व्यक्तिमत्व आहे ते विकसित करणं. आता व्यक्तिमत्व म्हणजे फक्त कम्युनिकेशन वगैरे असं नाही आहे. व्यक्तिमत्व म्हणजे यश अपयश आल्यानंतर तो माणूस किती ठामपणे उभा राहतो, किती शांतपणे उभा राहतो, आणि किती समजूतदारपणे ते यश आणि अपयश दोन्ही पचवतो, ही गोष्ट महत्वाची आहे. यश मिळताना तो इतरांशी कसं वागतो, अपयश मिळाल्यानंतर इतरांशी कसं वागतो, यश मिळाल्यानंतर त्याचे रिस्पॉन्स काय असतात, अपयश मिळाल्यानंतर त्याचे रिस्पॉन्स कसे असतात, याच्यावरून त्या माणसाची खोली कळते, उंची कळते. त्या माणसाची उंची शारीरिक, वैचारिक, बौद्धिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक, व्यावसायिक सगळे उंची कळते. आणि ही उंची जर आपल्याला वाढवता आली तर आपण 100% कॅरेक्टर, आपलं व्यक्तिमत्व बिल्ड करतो. म्हणजे जरी यश आलं तरी हुरळून न जाता आणि अपयश आलं तरी खचून न जाता ती व्यक्ती तेवढ्याच ठामपणे उभी राहता आलं पाहिजे आपल्याला. त्यामुळे ते यश आणि अपयश हे रिझल्ट जे आहेत ते मी कोण आहे, निलेश काजळे कोण आहे, हे यश किंवा अपयश, तात्कालिक यश किंवा तात्कालिक अपयश ठरवू शकत नाहीत. निलेश काजळे पहिले असे होते, आता असे आहेत आणि पुढे अशा होणार असतील, तरी पण यश आणि अपयश याचा डायरेक्ट इम्पॅक्ट, यशाचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आणि अपयशाचा पण निगेटिव्ह इम्पॅक्ट माझ्यावर होता कामा नये. ह्याच्या 7 हायली इफेक्टिव्ह हॅबिट्स आहेत सक्सेसफुल युजरच्या, त्या अतिशय महत्वाच्या आहेत की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जो अपयशाचा अविभाज्य वांग आहे त्याच्यावर मात करून आपण यशाकडे मार्गक्रमण कसं करतो याच्यावर आपली सगळी पुढचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे हे जे पॅडी अपटन यांनी बेअरफूट कोचमध्ये लिहिलेलं आहे ते खूप चांगलं आहे. तुम्ही अवश्य पुस्तक वाचा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा जो पॅडी अपटन आहे त्यांची जी फी आहे एका तासाची वगैरे 25 लाख 50 लाख काहीतरी असेल, मला माहित नाही, पण ते आपल्याला फुकट मिळतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की बाकीच्या व्यक्तींनी यांच्या आयुष्यामध्ये जे काही चुका केल्या त्यापासून जर आपण शिकू शकलो काही पैसा खर्च न करता, तर का नाही करायचं, का प्रत्येक चूक आपणच करायची, त्याची किंमत मोजायची आणि पुढे जायचं. त्यामुळे आपण एवढा स्वार्थीपणा दाखवला पाहिजे की बाकीच्याने केलेल्या चुकांपासून आपण काहीतरी शिकतोय. या होत्या 7 अतिशय परिणामकारक सवयी ज्या लुझर्स, अपयशी माणसं पण यश मिळवण्यासाठी वापरतात आणि ते यशस्वी होतात. स्टीव्ह जॉब्स, एलॉन मस्क, नेल्सन मंडेला, त्यामुळे विजय मल्ल्या, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, या सगळ्या व्यक्ती, लता मंगेशकर फॉर दॅट मॅटर, या सगळ्यांनी अपयश पाहिलेलं आहे आणि त्यापासून त्यांनी उभारी घेतलेली आहे, म्हणून ते सक्सेसफुल लुझर्स आहेत. त्यामुळे त्यांनी पण लॉस फेस करून सुद्धा सक्सेस मिळवलं. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ही होती माहिती 7 परिणामकारक सवयींची, ज्या किंवा व्यक्तिमत्व कौशल्यांची, ज्यामुळे माणूस हा अपयशाकडून यशवंत होण्याकडे वाटचाल करू शकतो. थोडंसं लाईटर नोटवर, थोडं विनोदाच्या अंगाने गेलो आपण तर त्याचे पण 7 हॅबिट्स असतात. एक म्हणजे आर्ट ऑफ द पिव्होट, म्हणजे प्रत्येक वेळी एक काहीतरी ऑब्जेक्टिव्ह जगाला द्यायचं की मी हे करणार आहे, आणि ते आपल्याला मिळणार नाही माहीत झाल्यानंतर आपण ते हळूच आपला जो गोलपोस्ट आहे तो चेंज करायचा. नाही, आता मग आपण असं हे करूया. हा जो आर्ट ऑफ द पिव्होट आहे, शेवटच्या क्षणी अपयश मिळणार आहे हे दिसल्यानंतर गोलपोस्ट चेंज करायचा, ही जी आहे ती काही लुझर्सची मेंटॅलिटी असते. 7 इफेक्टिव्ह हॅबिट्स ऑफ लुझर्स, अपयशी लोकांचं ह्या सवयी असतात. तर गोलपोस्ट शेवटच्यानी चेंज करणं. त्यानंतर दुसरी गोष्ट,
एक आपल्या बाजूला हो हो होयबांची आपल्या बाजूला टीम तयार करणं, जे काही त्यांच्याकडून जे काही त्यांना आपल्याला फक्त असं ऐकायचं असतं की मी जे विचार करतोय, मी जे बोलतोय, मी जे करतोय ते सगळं बरोबर आहे, असे होयबा लोक आपल्या आजूबाजूला निर्माण करणं, हे पण एक अपयशी लोकांची अतिशय परिणामकारक अशी सवय असते. तिसरी म्हणजे इल्युजन ऑफ कंट्रोल. या अपयशी लोकांना नेहमी असं वाटतं की आपण कंट्रोलमध्ये आहोत, आपण सगळ्यांना नियंत्रित करतोय. परिणाम कसाही असला, निगेटिव्ह, सकारात्मक, नकारात्मक किंवा रिझल्ट येत नसले, आपल्याला अपयश येत असलं तरी पण त्यांना असं वाटतं की आपणच कंट्रोल करतो सगळं. हे जे इल्युजन आहे, हे जे हा जो भास त्यांना होत राहतो, ती त्यांची सवय आहे. बेसिकली अपयशी लोकांची तिसरी सवय आहे. चौथी सवय म्हणजे मास्टरिंग द ब्लेम गेम. या चौथ्या सवयीमध्ये ही जी अपयशी लोक असतात, ते नेहमी इतरांना ब्लेम करतात. जे आयुष्यामध्ये काहीही चुकीचं घडलं तर ते बाकीच्यांच्यामुळे झालं आणि जर चांगलं झालं ते माझ्यामुळे झालं. ही जी मेंटॅलिटी आहे, त्यामुळे काही अगदी अ, अ, स्वतःच्या चुका असतील, आपल्या हातामधून ग्लास पडून फुटला, तरी पण तू माझ्याकडे बघितलं आणि माझं लक्ष तुझ्याकडे गेलं म्हणून ग्लास पडला, असा प्रकार आहे तो. बेसिकली ग्लास माझ्या हातातून पडला असता तरी तुझ्यामुळे पडला, हे महत्वाचं. ते हे जे परिणामकारक हॅबिट आहे लुजर लोकांची, अपयशी लोकांची, त्यामध्ये मास्टरिंग द ब्लेम गेम हा पण आहे. त्यानंतर पाचवी गोष्ट असते की ऑलमोस्ट ही त्यांच्या आयुष्याचा एक मंत्र असतो. अपयशी लोकांच्या आयुष्याचा अतिशय परिणामकारक सवय म्हणजे ऑलमोस्ट, आणि मी जिंकतच आलो होतो, मी करणारच होतो, तेवढ्यात तू आलास. मला 90% मार्क पडणारच होते, पण लाईट गेली. माझा तो ट्रेनिंग प्रोग्राम कंप्लीट होणारच होता, पण लाईट गेली अगेन. पण तो मशीनच बंद पडली. मला ती ऑर्डर मिळणारच होती, पण बँकच बंद झाली. ह्या ज्या ऑलमोस्टच्या गोष्टी आहेत ना, त्यांचं अपयश झाकण्यासाठी ते ऑलमोस्टच्या सभोवताली स्टोरी निर्माण करतात, गोष्टी निर्माण करतात. ही झाली पाचवी परिणामकारक सवय अपयशी लोकांची. सहावी परिणामकारक सवय अपयशी लोकांची असते ती पर्सनॅलिटी बिल्ड करणं, जेणेकरून कॅरिस्मॅटिक, स्वतःला एवढं मोठा शो बिझनेस असतो तो, एकदम छान चौकी आणि एकदम असे गॉगल वगैरे परिणामकारक. गॉगलला वाईट म्हणत नाही, पण विनाकारण गरज नसताना पण असे लोक एकदम स्टायलिश वगैरे, यांच्याकडे 20-25 वाक्यच असतात बोलायला, पण ते 20-25 वाक्यच टोकतात, आपल्याला फेकून मारतात आणि निघून जातात. त्यांना आपण रिझल्ट बद्दल विचारू नये अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे रॅझल अँड डॅझल हा जो प्रकार आहे, समोर आल्यानंतर एक समोरच्याला एकदम दिपून टाकायचा आणि लगेच पळ काढायचा, हा जो प्रकार आहे त्याला कल्ट ऑफ पर्सनॅलिटी म्हणतात. म्हणजे आपली पर्सनॅलिटी एवढी मोठी दाखवायची की समोरचा व्यक्ती आपल्याला प्रश्न विचारायच्या आधी आपला शो बिझनेस दाखवून आपण गायब व्हायचा. हा जो प्रकार आहे तो, हा अतिशय परिणामकारक सवय असते लुजर अपयश लोकांची. आणि सगळ्यात शेवटी हे अपयशी लोक काय करतात, सक्सेस, आयुष्यामध्ये यश मिळत नसलं तरी पण जे काही आपल्या आयुष्यामध्ये आहे तेच यश म्हणून दाखवायचं. आपला गोलपोस्ट जो आहे, समजा मला जर 99% मार्क हा माझा गोलपोस्ट असेल आणि अपयशी लोकांना जर 47 मिळाले, तरी पण काहीतरी करून हे 47 मी कसे काबाड कष्ट करून मिळवले. म्हणजे जो गोलपोस्ट आहे तो 99 वरून 47 आणून आपण जे काही गोंधळ केलेला आहे 47 मार्क्सचा, तो पण कसा काबाड कष्ट करून मी मिळवला. अरे त्या दिवशी ट्रॅफिकच जाम झालं, मी शेवटच्या क्षणी तिकडे पोहोचलो क्लासरूममध्ये आणि पेन नसताना पण मी सरांची पेन घेतला आणि नंतर पाऊस सुरू झाला, माझी एक आन्सर शीट पावसामध्ये भिजली, तरी पण एवढं सगळं करून सुद्धा मला 47 मार्क्स मिळाले. हा जो प्रकार आहे रिडिफायनिंग सक्सेस, म्हणजे आपलं जे काही छोटं मोठं काम करून त्याला ग्लोरिफाय करून, त्याला उदात्त दाखवून स्वतःला बचाव करणं, हे आहे 7 परिणामकारक सवयी अपयशी लोकांच्या. म्हणजे आज आपण काय केलं, आज आपण 7 हायली इफेक्टिव्ह हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल लुजर्स पाहिले. म्हणजे अपयशाकडून यशाकडे जाणाऱ्या लोकांच्या अतिशय महत्वाच्या परिणामकारक 7 गोष्टी पाहिल्या. आणि त्याचबरोबर जे अपयशी लोक अपयशीच राहतात त्यांच्या पण 7 सवयी पाहिल्या. मग याच्यापासून आपण काय शिकायचं, बेसिकली आपल्याला जर अपयश जो आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे, तुम्ही कोणीही असला आयुष्यामध्ये तरी पण अपयश तुम्हाला कोणत्या ना कोणत्या पातळीवर येणारच आहे. त्यामुळे हे अपयशाकडे आपण बघतोय कसे, त्याला आपण रिस्पॉन्ड काय करतो, त्याला आपण प्रतिक्रिया काय देतो, त्यापासून आपण शिकतो काय, आणि त्यापासून आपण कोणता धडा घेतो, आणि पुढे जेव्हा अशी परिस्थिती परत निर्माण होईल तेव्हा आपण स्वतःला कसे या सर्व निगेटिव्ह, नकारात्मक गोष्टींपासून वाचू शकतो आणि यशवंत होऊ शकतो, हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं. तुम्हाला हा युट्यूब चॅनल माझा जो आहे त्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघताय, या युट्यूब चॅनलवर मी करिअरबद्दलचे भरपूर व्हिडिओज, असे इंटरेस्टिंग व्हिडिओज पब्लिश करत असतो. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचावी. मी जसं मगाशी म्हणालो, प्रत्येक व्यक्तीने स्वतः चुका करूनच आपण शिकलं पाहिजे अशी गरज नाहीये. बऱ्याचशा लोकांनी ऑलरेडी चुका करून ठेवलेल्या असतात, त्यापासून जर आपण काय शिकू शकलो तर तो एक विनामूल्य धडा आपल्याला आयुष्यामध्ये मिळतो. आणि तो विनामूल्य धडा आपण घ्यायचा का, त्याची किंमत मोजायची, हा सर्वस्वी आपला चॉईस आहे. धन्यवाद.